नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. कैरीच्या सीझनमध्ये लोणच्याचा मसाला एकदा करून ठेवला की पटकन लोणचं करायला सोपं पडतं. तर त्याच्यासाठी आज हा मसाला आपण करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: बडीशेप, मोहरीची डाळ, मेथी, हळद, लाल तिखट. इथे लाल तिखट 2 प्रकारचं घेतलेलं आहे, बॅडगी मिरचीचं आणि गुंटूर म्हणजे ज्या तिखट असतात त्याचं. बॅडगी रंगाला लाल असतात. नंतर हिंग आणि तेल एवढे पदार्थ आपल्याला लागणार आहेत. तर इथे आता आपण आधी एका पॅनमध्ये बडीशेप आणि मोहरी भाजून घेणार आहोत. बडीशेपला थोडासा वेळ लागतो म्हणून ती आधी घातलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेथी घालतोय आणि आणखीन एखादं मिनिटभर मेथी पटकन परतली जाते. नंतर आपण फ्लेम ऑफ करतोय आणि आता त्याच्यामध्ये बाकीचे पदार्थ घालायचे. इथे मी मोहरीची डाळ घालते. सगळं घालून मिसळायचे. तर इथे मोहरीची डाळ, हळद, दोन्ही तिखट, लाल तिखट आणि बॅडगीचं तिखट हे दोन्ही घातलेलं आहे. आपण मिसळून घेतोय. पॅन थोडंसं गरम आहे आणि हे सगळं पूर्ण गार झालं की मग नंतर ब्लेंडरमध्ये घालून बारीक करून घ्यायचे. खूप बारीक पावडर झाली पाहिजे असं काही नाही. तुम्ही इथे बघू शकता ग्राइंड केल्यानंतर कशी दिसते ती पावडर. आता आपण कैरीचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे, लहान मोठे. हे 3 कप कैरी आहे चिरल्यावर. तर इथे 4 चमचे हा मसाला घातलेला आहे लोणच्याचा. 3-4 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे. हे चवीला तर मिठामुळे येतेच, त्याशिवाय मीठ हे प्रिझर्वेटिव्हचंही काम करतो. तर आता आपण फोडणी करूया. त्याच्यासाठी मी इथे फोडणीसाठी फक्त हिंग घालते आहे. तर 1 पाव कप तेल गरम केलेलं आहे आणि हिंग घालून आपण गॅस बंद केलेला आहे. ही फोडणी थोडी गार झाल्यानंतर कैऱ्या आपल्या मसाल्याबरोबर मिसळून ठेवलेल्या होत्या त्याच्याबरोबर ही फोडणी मिसळलेली आहे. हा लोणच्याचा मसाला एकदा करून ठेवला की तुम्ही वेगवेगळ्या लोणच्यांना वापरू शकता. कैरीचं, लिंबाचं, मिरचीचं या सगळ्या लोणच्यांना तुम्ही हा मसाला वापरू शकता. भाज्यांचं लोणचं सुद्धा. सगळं व्यवस्थित मिसळून एका काचेच्या बाटलीमध्ये हे भरून ठेवलेलं आहे. 2 दिवसात भरपूर रस सुटतो ह्याला. कैरीच्या आंबटपणावर अवलंबून आहे मीठ आणि तिखट किती घालाल ते. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान रस सुटलेला आहे. तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला.